चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ खमंग आणि तोंडात विरघळणारे असे शेवेचे लाडू। प्रथम तयार झालेले लाडू पहा। तुम्हाला एक लाडू मी इथे पण फोडून दाखवते। इथे मस्त आणि सुंदर झालेले आहेत। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू। चविष्ट लाडू बनवण्यासाठी साहित्य मी इथे या भांड्याने मोजून अर्ध भांड साखर घेतलेली आहे आणि त्याच भांड्याने एक भांड भरून मी इथे बेसनचे पीठ घेतलेले आहे। तुमच्या घरातील कोणत्याही भांड्याने पीठ मोजून घेऊ शकता। अर्ध भांड साखर आणि एक भांड बेसन असे पीठ मळून घेतलेले। पिठामध्ये मी बेकिंग पावडर आणि फूड कलर घातलेला आहे। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हळद देखील घालू शकता। आणि इथे शेव पाडायची मोठी जी चकती असते ती घेतलेली आहे। तेल कढईत तापायला ठेवलेलं आहे। आता हे आपण मिश्रण या शेवग्यामध्ये भरून घेऊया। जेवढे मावेल तेवढे यामध्ये भरून घ्यायचं आणि आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, मिश्रण खूप पातळ करू नका। मिश्रण पातळ झाल्यावर शेव आपली व्यवस्थित पडणार नाही, त्यामुळे मिश्रण घट्टच ठेवा। आणि हे पहा, ही शेव जेव्हा पाडतो तेव्हा पहिल्यांदा सर्वप्रथम यावर भरपूर बुडबुडे येतात। ते बुडबुडे कमी झाल्यानंतर दोन्ही बाजूने आलट पलट करून लगेच शेव काढून घ्यायची आहे। जास्तही कुरकुरीत करू नका। लाडूसाठी आपल्याला मऊ शेव काढून घ्यायची आहे। हे पहा, इथे मी सर्व शेव पाडून घेतलेली आहे। आता ही शेव मी सर्व हाताने व्यवस्थित बारीक चुरून घेतलेली आहे। अशी व्यवस्थित छान चुरून घ्यायची बारीक, अगदी मोतीचूर बुंदीसारखी पडलेली आहे। तर इथं मी जी साखर घेतलेली होती त्यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घालून आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। एक तारी पाक बनवायचा आहे। हे पहा, बोटावर घेतल्यानंतर एक तार कशी येत आहे अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा। यामध्ये मी ड्रायफ्रुट्स, मनुके, काजू, बदाम, मगज बी घालून घेतले, वेलची पूड घालून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडासा फूड कलर देखील वापरत आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर जी आपण बुंदी पाडून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घेऊया। ही शेवेची बुंदीचे लाडू एकदम चवीला मोतीचूरच्या लाडवासारखेच लागतात। एकदम मस्त बारीक अशी आपण चुरून घेतलेली शेव आहे ती यामध्ये पाकामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे पहा, या मिश्रणाने सर्व पाक शोषून घेतलेला आहे आणि अगदी मस्त छान झालेलं आहे आपले लाडूचे मिश्रण। हे पहा, लाडू देखील सहज वळले जात आहेत। अशा पद्धतीने मी इथे सगळे लाडू करून घेते। पहा, किती सुंदर आणि खमंग असे शेवेचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा सोप्या घरगुती पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद।